आपल्याला वेळ भरपूर आहे आणि या 5 वर्षामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली एक मोठी ताकद या नगरीला मिळणार आहे आणि निश्चितपणे या नगरीचा विकास आम्ही कायम करून देणार आहे एवढं आम्ही नगरीला वचन देतोय. कारण बऱ्याच वर्षी या ठिकाणी आम्ही अनुभव 35 वर्षे नगरसेवक मी म्हणून या नगरीमध्ये मी काम केलेला माणूस आहे. मग बरेच मी या ठिकाणी अनुभवी नगरसेवक असल्यामुळं आता आपल्याला मेजॉरिटीची गरज नाही आणि माझ्या विरोधी मित्राला सांगतो की आपल्या कुणाला त्या विजय पडला होतो विजय आणि तू माझ्या नगरसेवकाला 5 लाख देतो 10 लाख देतो विकत घ्यायला उठलायचे बाबा ते पाप करू नको. मी तुला शब्द देतो ते काम आमचं आहे ते काम तुझं नगरी तू तुला पेलत नाही. मी फक्त तुला एक सांगतोय मी या ठिकाणी मी या नगरीला वचन देतोय आमचे 12 आमदार आम्ही फुटे देणार नाही आणि त्यांचा विरोधी पक्षाचा 5 वर्षात एकही नगरसेवक आम्ही जवळ घेणार नाही त्यांना फोडाफोडी करणार नाही असं मी कुरुंदवाड नगरीला वचन देतोय आणि ते पाप मी करणार नाही. कारण गेल्या 10-20 वर्षामध्ये या नगरीमध्ये बदल जो आमच्या कुरुंदवाड नगरीचे नगरसेवक पडतात बदनाम होतात नगरसेवक पडतात म्हणजे आमच्या नगरीला जो डाग पडलाय तो डाग परत या नगरीला येऊ देणार नाही आणि तो प्रसंग नगरसेवकावर येऊन देणार नाही. म्हणून माझ्या विरोधी मित्रांना सांगतोय बाबांनो तुमचे नगरसेवक तुम्ही सुखी ठेवा दिल्याघरी तुम्ही सुखी राहा तुम्ही आमच्या नादाला लागू नका आणि आमचे नगरसेवक फोडायला लागू नका. ते मातबर नगरसेवक आहेत ते काय कुठल्या ह्याच्या माणसं नव्हे. त्यामुळं आमच्यातल्या नगरसेवकांनी आम्ही कालच्या 2 दिवसाच्या ज्या मिटिंगा झाल्या ते नगरसेवकांचा मला जे अनुभव आला खरोखरच एवढं मला समाधान वाटलं. उपाध्याय निवडीना कुणीही नाही जवाहरलाल दादा तुम्ही जर आमदार साहेबांचे निर्णय घ्या आम्हाला मान्य आहे. दोघांना आम्हाला या लोकांनी अधिकार दिला त्याप्रमाणे सकाळी आमदार साहेबांनी चिठ्ठी दिली नाव. नमस्कार मी वर्षा देवेंद्र कांबळे जिल्हा परिषद अकोला मतदारसंघातील सर्व तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्याकडून आम्हाला उमेदवारी मी मागितलेली आहे आणि त्यांच्याकडूनच मला मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.